घटक पाचवा, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. अवधान आणि अभिरुची. अवधान म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणे किंवा भान असणे, एखादी विशिष्ट उद्देश साधणे, त्याला अवधान असे म्हणतात. आणि अभिरुची म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असणे, आवड असणे, त्याला अभिरुची असं म्हणतात. तर अवधान आणि अभिरुची ज्या असतात ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अभिरुची म्हणजे अवधानाचे सुप्त रूप होय. अवधान म्हणजे काय म्हणलं, एकत्रित लक्ष केंद्रित करणे किंवा फोकस करणे. तर अभिरुची म्हणजे काय, आपण लक्ष कशावर केंद्रित करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला रस आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे, त्यालाच आपण अभिरुची म्हणतो, त्याच्याकडे करतो. म्हणून आवड हे अवधानाचे सुप्त रूप आहे असे म्हटलं जातं. अभिरुचीत अवधान दडलेले असल्या कारणामुळे कशामध्ये अवधान पहा, अभिरुचीमध्ये अवधान दडलेल्या असल्या कारणामुळे अभिरुचीत अवधानाची जननी असे देखील म्हटले जाते. कुणाला? अभिरुचीमध्ये काय दडलेलं आहे, अवधान दडलेलं आहे, भान दडलेलं आहे. त्यामुळे अभिरुचीच अवधानाची जननी असे म्हणतात. अभिरुची ही काय, एखाद्या वस्तूमध्ये आपल्याला आवड निर्माण होणे हे कुणाची जननी आहे, अवधानाची जननी आहे असे देखील म्हटले जाते. अवधान आणि अभिरुची याविषयीची सर्वसामान्य माहिती आपण पाहूया. आता अवधान पहा, व्याख्या रॉस यांच्या मते कोणतीही बाब जाणून घेण्यासाठीची मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. समजून घ्या, कोणतीही बाब म्हणजे कोणती माहिती जाणून घेण्यासाठीची मनाने केलेली जी धडपड आहे त्याला अवधान असे म्हणतात. टिचनर काय म्हणतात, अवधान म्हणजे जाणीवेचे विकेंद्रीकरण होय. अवधान म्हणजे काय असतात, एखाद्या जाणीवेचं केंद्रीकरण करणे, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट माहित असताना त्याच्यावर आपण केंद्रीकरण करणे, त्याला अवधान असे म्हणतात. टिचनर काय म्हणतात, अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण होय. नंतर आपल्या आजूबाजूस असणाऱ्या अनेक उद्दीपकातून एकाची निवड करणे म्हणजे अवधान होय. अनेक आपल्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात, त्यामध्येच आपण काय करतो, एखाद्या ठराविक अशा विशिष्ट अशा वस्तूलाच आपण त्या ठिकाणी काय करतो, लक्ष केंद्रित करत असतो किंवा तिची निवड करत असतो, म्हणजेच त्याला अवधान असे म्हणतात. आता अवधानाची वैशिष्ट्ये काय आहेत? अवधान ही एक निवडपूर्ण प्रक्रिया आहे. अवधान ही काय आहे, एक निवडपूर्ण म्हणजे एखाद्या वस्तूला निवडून आपण केलेली प्रक्रिया आहे. अवधान हा एका व्यक्तीच्या जागृत अवस्थेतील मनोव्यापार आहे. म्हणजे ज्यावेळेस व्यक्ती हा भानावर असतो, जागृत असतो, त्यावेळेस त्याने केलेला हा मनाने केलेला व्यापार त्या ठिकाणी आहे. एखाद्या बाबीवरती या एखाद्या गोष्टीवरती, एखाद्या वस्तूवरती फार काळ अवधान टिकविणे कठीण असते. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती जास्ती काळ लक्ष ठेवणं, केंद्रित करणं हे कठीण असते. ध्येयावर लक्ष केंद्रित करणं कठीण असतं. अवधान प्रक्रियेवर व्यक्तीच्या आंतरिक व बाह्य घटकाचा परिणाम घडून येतो. अवधान प्रक्रियेवर काय होतो, जे व्यक्ती आहेत त्यांचे जे आंतरिक म्हणजे आतील व बाह्य म्हणजे बाहेरील घटकाचा परिणाम घडून येत असतो. अवधान ही मानवी मनाच्या सतर्कतेची अवस्था आहे. अवधान ही काय आहे, मानवी मनाचा जो काही सतर्कपणा आहे त्याची त्या ठिकाणची अवस्था आहे. आता त्याचे तीन प्रकार पडतात. एक आहे ऐच्छिक अवधान, दुसरा आहे अनैच्छिक अवधान आणि तिसरा आहे अभ्यस्त अवधान असे म्हणतात. ऐच्छिक अवधान काय, तर प्रयत्नपूर्वक किंवा जाणीवपूर्वक म्हणजे प्रयत्न करून किंवा जाणीव असताना म्हणजे जाणीवपूर्वक एखाद्या बाबीवरती अवधान म्हणजे लक्ष केंद्रित करणे म्हणजेच ऐच्छिक अवधान होय. आता ऐच्छिक अवधानामध्ये आपली इच्छा असो किंवा नसो, ऐच्छिक अवधानामध्ये आपली इच्छा असो किंवा नसो, संबंधित बाबीवर प्रयत्नपूर्वक अवधान, एखाद्या संबंधित वस्तू आहे किंवा बाब आहे त्याच्यावर जाणून बुजून प्रयत्नपूर्वक जे काही अवधान म्हणजे लक्ष केंद्रित करावेच त्या ठिकाणी लागते ऐच्छिक मध्ये. उदाहरणार्थ, परीक्षा जवळ आल्यानंतर इच्छा असो किंवा नसो पण आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावाच लागत असतो. पुढे पहा, अनैच्छिक अवधान काय असतात. अनैच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान आपली इच्छा असो किंवा नसो, आपली इच्छा असो किंवा नसो, बाबीकडे नकळतपणे आपले लक्ष आकर्षित होणे, त्या बाबीकडे आपले नकळतपणे लक्ष आकर्षित होणे किंवा केंद्रित होणे म्हणजे कॉन्सन्ट्रेट होणे, यालाच म्हणतात अनैच्छिक अवधान असे म्हणतात. उदाहरणार्थ,
रस्त्याने जात असताना जाहिरातीचे मोठाले बॅनर जे लावले जातात, नकळतपणे आपल्या त्याच्याकडे काय जात असते, लक्ष वेधून घेतले जातात. अभ्यस्त अवधान. अभ्यस्त म्हणजे काय? अभ्यास करून एखाद्या विषयामध्ये आवड निर्माण होऊन, एखाद्या विषयामध्ये आपल्याला काय होते, आवड निर्माण होऊन तासन तास व्यक्ती संबंधित विषयामध्ये रममान होणे. तासन तास व्यक्ती काय होतात, त्या विषयामध्ये रममान होतात, म्हणजे अभ्यस्त अवधान होईल. उदाहरणार्थ विज्ञान विषयात अभिरुची बाळगणारे विद्यार्थी, म्हणजे एखादी विद्यार्थी सायन्सचा विद्यार्थी आहे, किंवा एखादी विद्यार्थी गणिताचा विद्यार्थी आहे, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला भाषाशास्त्रामध्ये रुची आहे, तर त्यावेळेस ते व्यक्ती काय करतात, त्या विषयामध्ये तासन तास विज्ञान असेल त्या विषयाचे प्रयोगशाळेत रममान असतात किंवा अभ्यास करण्यामध्ये रममान असतात. अभ्यस्त अवधान हे अवधान प्रकारातील सर्वश्रेष्ठ अवधान आहे. आता या 3 अवधान पाहिलं, ऐच्छिक, अनैच्छिक आणि अभ्यस्त. याच्यातलं सर्वात जो सर्वश्रेष्ठ अवधान आहे तो कोण आहे? अभ्यस्त अवधान आपल्याला पाहायला मिळतो. याच अवधानातून अनेक शोध, उत्कृष्ट कला, दर्जेदार संशोधन उदयाला आले आहे. म्हणजे कितीतरी वर्षांचा त्या ठिकाणी त्याच्यावर अभ्यास केला जातो, त्याच्यानंतर त्याच्यातून निष्कर्ष लागतात. का? कारण त्याच्यामध्ये आपल्याला रुची आहे, आवड आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये काय करतो, वेळ घालत असतो. अवधानावर परिणाम करणारे कोणते घटक आहेत? तर अवधानावर परिणाम करणारे 2 घटक आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे आंतरिक आणि दुसरा आहे बाह्य. आता आंतरिक घटक कोणते कोणते आहेत? आंतरिक घटक कोणते असतात? त्याच्यामध्ये नैसर्गिक गरज, माणसाची नैसर्गिक गरज, जसं अन्न खाणे, ऑक्सिजन, हे काय आहेत? माणसाच्या नैसर्गिक गरजा आहेत. अभिरुची म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला आवड असणे. मनस्थिती, मानसिक जे काही आपली मनस्थिती आहे. सवयी, सवय लावून घेणे. तत्कालिक गरजा, त्या काळातल्या गरजा, क्षणातल्या गरजा. दृष्टिकोन, आपला दृष्टिकोन. पहा, आंतरिक घटक कोणते? नैसर्गिक गरज, अभिरुची, मनस्थिती, सवयी, तात्कालिक गरजा आणि दृष्टिकोन. बाह्य घटक पहा, उद्दीपिकाची तीव्रता, उद्दीपिकाची हालचाल, उद्दीपिकाचा आकार, उद्दीपिकाचे नाविन्य, उद्दीपिकाचा विरोधपणा त्या व्यक्तीचा, उद्दीपिकातील अद्भुतता, म्हणजे जे व्यक्ती आहे, अभिरुची आहे, ज्याच्यामध्ये अवधान आहे, त्या व्यक्तीला उद्दीपिका असं संबोधलेलं आहे. म्हणजे त्या व्यक्तीची तीव्रता काय आहे, हालचाल काय आहे, आकार काय आहे, नाविन्य काय आहे, विरोधपणा काय आहे, अद्भुतता, मांडणी, पुनरावृत्ती, परिवर्तन, म्हणजे व्यवस्थेतील परिवर्तन. आता पहा पुढे, अवधान प्रक्रियेचे शैक्षणिक महत्व काय आहे? बालकांचे अवधान केंद्रित करण्यासाठी बालकांच्या अभिरुचीत अनुरूप अध्यापनाच्या पद्धती निवडाव्यात. म्हणजे ह्या ठिकाणी काय सांगण्यात आलं आपल्याला, की अवधान प्रक्रियेचे शैक्षणिक महत्व कसे आहे? तर जे बालक असतात त्यांचे जे अवधान केंद्रित करण्यासाठी, म्हणजे लक्ष केंद्रित करण्यासाठी, त्यांचं बालकांच्या अभिरुचीस, त्यांना कोणता विषय आवडतो, त्यांना काय आवडतं, त्यांची अभिरुची कशात आहे, त्यांचा इंटरेस्ट कशात आहे, त्याच्या अनुरूप अध्यापनाच्या पद्धती निवडाव्यात. त्यांना कुण्या पद्धतीने आवडतं त्या पद्धती आपण काय केल्या पाहिजे, निवडल्या पाहिजे. बालकांचे अवधान केंद्रित करण्यासाठी शिक्षकांनी आपल्या अध्यापनात नाविन्य ठेवावे. काय केलं पाहिजे? शिक्षकांनी त्याच्यामध्ये नाविन्य त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. नाविन्य ठेवावे. बालकांचे अवधान केंद्रित करायचं असेल तर रोज रोज त्याच पद्धतीने जर गेलं तर लेकरांना काय व्हायला लागतो, बोर व्हायला लागतो, कंटाळा यायला लागतो. तर आपल्या शिक्षणामध्ये शिकवत असताना नाविन्यपूर्ण पद्धतीचा आपण त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. बालकांचा अध्ययन दर्जा उंचावण्यासाठी बालकांच्या आवडीनुसार प्रकल्प द्यावे. त्यांच्या एखाद्या विषयामध्ये, एखाद्या बाबीमध्ये जर त्यांची आवड आपल्याला जर निर्माण करायची असेल तर त्यांना त्यांच्या आवडीनुसार आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, प्रकल्प दिले पाहिजे. अध्यापनादरम्यान बालकांची मनस्थिती लक्षात घेऊन अध्यापनाचा कालावधी निश्चित करावा. अध्यापनादरम्यान म्हणजे ज्यावेळेस आपण शिकवत असतो, शिकवत असताना त्या बालकांची मनस्थिती काय आहे, मी शिकवायला लागलो पण त्यांना काही समजत नसेल, किंवा त्यांच्या डोक्याच्या वरून जात असेल, किंवा ते आपल्यामध्ये अवधान दाखवत नसेल, आपल्यामध्ये त्यांची अभिरुची नसेल, त्यांची अभिरुची आपल्यामध्ये कसं वाढवता येईल, एखाद्या विषयामध्ये कसं अवधान आपल्याला निर्माण करता येईल, त्यांना कसं वर्गामध्ये फ्रेश ठेवता येईल,
त्यांना एक आपल्याकडे एक आपुलकी कसं निर्माण करता येतील ह्याच्याकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणे गरजेचं असतं. म्हणून अध्यापनादरम्यान बालकांची मनस्थिती लक्षात घेऊन अध्यापनाचा कालावधी आपण काय केला पाहिजे, निश्चित केला पाहिजे. बालकांना कृतीयुक्त शिक्षण द्यावे, प्रॅक्टिकल शिक्षण आपण त्यांना दिलं पाहिजे. आता अभिरुची पहा, आवड म्हणजे अभिरुची होय. आता एखाद्या वस्तूमध्ये आवड निर्माण होणे म्हणजेच काय आहे, तर ती अभिरुची आहे. दैनंदिन जीवनात अनेक वेळा व्यक्तीचा काही विशिष्ट बाबीकडे ओढा असतो. दैनंदिन जीवनामध्ये व्यक्तीचा विशिष्ट बाबीकडे काय असतो, ओढा असतो. जसे की चित्रपट पाहणे, खेळ खेळणे, वाचन करणे, गप्पा मारणे, फिरायला जाणे, चित्र काढणे, विविध वस्तूंचा संग्रह म्हणजे जमा करणे इत्यादी बाबी असतात. यासच आपण काय म्हणतो, अभिरुची असे म्हणतो, आवड म्हणतो, हॉबीज म्हणतो आपण त्याला. अभिरुचीच्या काही महत्वपूर्ण व्याख्या पुढील प्रमाणे आहेत. तर पहा व्याख्याता. एक आहे मॅकडुगल. मॅकडुगल काय म्हणतात, अभिरुची म्हणजे सुप्त अवधान. अभिरुची हे काय आहे, तर दडलेलं लपलेलं अवधान आहे. व अवधान म्हणजे काय, कार्यकारी अभिरुची होय. अवधान हे काय आहे, तर कार्यकारी अभिरुची आहे. एखाद्या बाबीकडे मनाचा वारंवार ओढला जाणारा ओढा म्हणजेच अभिरुची. एखाद्या बाबीकडे एखादी आपल्याला तेच करा वाटत असेल, त्याच्यामध्येच आपल्याला रस येत असेल, इंटरेस्ट येत असेल, आपल्याला आवड निर्माण होत असेल, वारंवार आपण तिकडे जात असेल, तर त्यालाच अभिरुची असे म्हणतात. पहा, एखाद्या बाबीकडे मनाचा वारंवार ओढला जाणारा ओढा, त्यालाच आपण काय म्हणतो, अभिरुची असे म्हणत असतो. एखादी कृती करीत असताना, एखादी ज्यावेळेस आपण ऍक्टिव्हिटी करतो, या कृती करतो, करताना मनाला मिळणारा जो आनंद आहे, जो आपल्या मनाला काय मिळतो, आनंद मिळतो. आपल्या मनाला जो काही आनंद मिळत असतो किंवा समाधान जो मिळत असतो, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो, अभिरुची असं म्हणत असतो. ओके. व्यक्तीची अभिरुची मोजण्यासाठी, एखाद्या व्यक्तीचं जर आपल्याला अभिरुची म्हणजे आवड किती आहे ते मोजायचं जर असेल त्याच्यामध्ये, तर आपल्याला शोधिकांचा आपल्याला वापर करावा लागतो किंवा करण्यात येतो. अभिरुचीची वैशिष्ट्ये काय आहेत, अभिरुचीचे जन्मजात अभिरुची व संपादित अभिरुची. जन्मजात जात म्हणजे काय, जन्माला आल्यापासूनच त्या गोष्टीमध्ये, त्या वस्तूमध्ये आवड असते, त्याला जन्मजात अभिरुची. आणि वयानुसार ज्यावेळेस त्यांना एखाद्या अभ्यास करतात किंवा अभ्यास करतात, त्याच्यानंतर एखाद्या वस्तूमध्ये ज्यावेळेस त्यांना अभिरुची होते, त्याला संपादित अभिरुची असे म्हणतात. अवधानातून अभिरुचीचा जन्म होतो. कशातून, अवधानातून अभिरुचीचा जन्म होतो. अभिरुचीमुळे व्यक्तीस करत असलेल्या कार्याचे कष्ट वाटत नाही. एखाद्या समजा आपल्याला एखादी गोष्ट आहे, समजा आता कसं असतं, मी गेली 10 वर्ष झालं मी काय करायचो, 10वी पर्यंतचे क्लास घ्यायचो. आपल्याकडे खूप नॉलेज आहे, साऱ्या गोष्टी असताना सुद्धा घ्यायचो. पण एक पर्टिक्युलर पिरियड आला, काळ आला की त्याच्यानंतर त्याच्यातला रस निघून गेला. म्हणजे त्याच्यामध्ये आता इंटरेस्ट नाही राहिला, त्याच्यामध्ये आवड नाही राहिली. मग पुन्हा विचार केला की चला, आपल्याला आवड कशामध्ये आहे, तर मोठ्यांना शिकवण्यामध्ये आवड आहे. आपल्याकडे जो ज्ञान आहे, जो ज्ञानाचा संग्रह आहे, तो त्या ठिकाणी अविरत त्याचा प्रवाह झाला पाहिजे. या उद्देशाने आपण काय केलं, 10वीच्या नंतर आपण ठरवले की बाबा पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक, वन विभाग, त्याच पद्धतीने टीईटी, सेंट्रल टीईटी, आपण ह्याचे क्लासेस घ्यावं, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल. त्या वयात सुद्धा आपल्या मनामध्ये नवीन नवीन शिकण्याचं आपल्यामध्ये जिज्ञासा असली पाहिजे, नवीन नवीन आपल्याला शिकण्यामध्ये रस असायला पाहिजे. आणि जे नवीन नवीन शिकायचे मी जे म्हणत आहे त्यालाच आपण काय म्हणतो, अभिरुची. म्हणजे मला हे शिकवण्यासाठी आवड आहे, मला शिकवायला आवडतं, त्याच्यात मला पैसा किती मिळतो किंवा माझा वेळ किती जातो तो नाही, तर मला त्याच्यामध्ये आनंद काय मिळतो, त्याच्यामध्ये मला शिकवत असताना कंटाळा येतो का नाही येत, ह्यालाच काय म्हटलं जातं, अभिरुची म्हणतात. आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये नवीन नवीन त्या ठिकाणी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, त्या गोष्टीमध्ये त्यांना आवड असते, त्यालाच आपण अभिरुची असं म्हणत असतो. अभिरुचीमुळे व्यक्तीस करत असलेल्या कार्याचे कष्ट वाटत नाही. अभिरुचीमुळे बालकास विविध कौशल्य संपादित करता येतात. अभिरुचीमुळे काय होतं, जे लहान बालक असतात त्यांना विविध कौशल्य संपादित करता येतात. व्यक्तीच्या कृती आणि गुणवत्ता यातून अभिरुची लक्षात येते. एखादी व्यक्ती आहे,
ज्यावेळेस ते इच्छा व्यक्त करतात किंवा ते कृती करतात तशा प्रकारची, किंवा गुणवत्ता त्यांची जी आहे त्याच्यावरून त्याचा रस किती आहे आपल्याला त्या ठिकाणी समजायला लागतं. अभिरुचीचे शैक्षणिक महत्व काय आहे? बालकांच्या अध्ययन अभिरुचीनुसार अध्यापन केल्यास ते लवकर समजेल व दीर्घकाळ स्मरणात राहील. एखाद्याला त्या त्या विषयामध्ये जर आवड असेल, त्या त्या विषयामध्ये जर अभिरुची असेल, त्या विषयाचा जर तो अभ्यास केला तर त्याला लवकर कळायला लागतं, लवकर स्मरण होतं आणि जास्ती दीर्घकाळ त्याच्या लक्षात असतं. बालकांचं अध्ययन म्हणजे अभ्यास अभिरुच्यानुसार म्हणजे आवड्यानुसार अध्ययन केल्यास ते लवकर समजेल, ते समजायला लागतं व दीर्घकाळ स्मरणात राहील आणि जास्ती काळासाठी लक्षात राहील. बालकांची आवड चर्चेच्या माध्यमातून समजून घेऊन, बालकांची आवड काय केलं पाहिजे? आपण वर्गात गेल्या रोजी पहिला जो पिरियड असतो आपण काय म्हणतो, उठ तुझं नाव काय, सांग तुझी आवड कशात? मला डॉक्टर बनायचं, मला इंजिनियर बनायचं, मला कलेक्टर बनायचं आहे, मला हे बनायचं, मला पोलीस बनायचं, मला तलाठी बनायचं आहे, मला तहसीलदार बनायचं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे विद्यार्थी त्यांचे सुप्त दडलेली अभिरुची असते ती सांगायला लागतात. मग आपण त्या ठिकाणी बालकांची आवड चर्चेच्या माध्यमातून समजून घेतो. कोणी म्हणतो मला क्रिकेट प्लेअर बनायचं, कोणी म्हणतो मला कबड्डी, मुली म्हणतात मला फॅशन डिझायनर बनायचं, कोणी म्हणतात मला रांगोळीमध्ये इंटरेस्ट आहे. हे त्यांची अभिरुची झालं. तर आपण त्यांची अभिरुची काय बालकांची ते समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या आवडीनुसार या अभिरुच्यानुसार बालकांना अध्ययनात आनंद मिळून अध्यापन करतीस दर्जेदारपणा येईल. म्हणजे त्यांना त्यांच्या आवडीनुसार जर आपण त्या ठिकाणी शिक्षण देता आलं तर त्या ठिकाणी वेगळ्याच प्रकारचा उल्हास या वातावरण त्या ठिकाणी तयार होईल आणि त्यांना त्याच्यामध्ये आवड सुद्धा निर्माण होईल. बालकांच्या अभिरुच्यानुसार जे बालक आहे त्यांची जी काही अभिरुची आहे त्याच्यानुसार शालेय व सहशालेय कृती राबविण्यास बालकांना शालेय वातावरण आनंददायी वाटेल. बालकांच्या आवडीनुसार किंवा अभिरुच्यानुसार शालेय व सहशालेय म्हणजे शाळेच्या माध्यमाने जे काही कृती राबवितात बालकांना शालेय वातावरण आनंददायी वाटेल. बालक एकाग्र चित्ताने प्रसन्नपणे अध्ययन करेल. बालक काय करेल? एकाग्र चित्ताने प्रसन्नपणे अध्ययन करतात. बालकांच्या क्षमता व अभिरुचीनुसार बालकांना अध्ययन कार्य दिल्यास त्यांच्या त्यांच्या कॅपॅसिटी अनुसार त्यांच्या आवडीनुसार जर आपण त्यांना अध्ययनाचं कार्य दिलं तर वैज्ञानिक सत्र असेल, वैज्ञानिक प्रयोग असेल, भित्तीपत्रक जे शाळेमध्ये लावले जातात, विविध वस्तूंचे संग्रह असतील, चित्राचे संग्रह, यातून बालकांना आपली क्षमता सिद्ध करण्यास संधी त्या ठिकाणी मिळते. अभिरुचीतून बालकातील अनेक छंदाची जोपासना करता येईल. अभिरुचीच्या माध्यमाने जे काही बालकांचे अनेक छंद असतात, वस्तू जमा करणे, पेंटिंग करणे, चित्र रंगवणे, असे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्यांचे सुप्त गुण असतात त्यांना प्रदर्शनी करण्यासाठी किंवा त्यांचा छंद जोपासण्यासाठी त्यांना मदत होते. अभिरुची पूर्ण अध्यापनामुळे विद्यार्थ्यांचे अध्यापनादरम्यानचे अवधान विभाजन टाळता येईल. म्हणलं या ठिकाणी अभिरुची पूर्ण अध्यापनामुळे म्हणजे त्या वस्तूमध्ये आवड असल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये अध्यापन केल्यामुळे, अभ्यास केल्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययनादरम्यानचे अवधान विभाजन टाळता येते. अवधान म्हणजे काय? लक्ष केंद्रित करणे. त्या त्या विषयात त्यांच्या आवडीच्या विषयामध्ये जर ते लक्ष दिले तर त्यांचा जो अवधान आहे तो विभाजन करता येत नाही, लक्ष त्यांचं विकेंद्रित होणार नाही. अभिरुचीच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा अध्ययन कालावधी वाढवता येईल. अभिरुचीच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल? जे विद्यार्थी आहेत त्यांचा जो काही अभ्यास करण्याचा कालावधी आहे, त्यांची जी कॅपॅसिटी आहे ते आपल्याला वाढवता येईल. अभिरुची निर्मितीसाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांस विविध खेळ, कृती, उपक्रम, प्रकल्प करण्याची संधी द्यावी. मग अभिरुची निर्माण करायची असेल एखाद्या विषयामध्ये तर आपण त्यांना काय केलं पाहिजे? खेळ, कृती, उपक्रम, प्रकल्प करण्याची संधी द्यावी. प्रेरणा, प्रबलन, कौतुक, यश या बाबीचा अभिरुची वृद्धीवर परिणाम घडून येतो. त्यांना त्या पद्धतीने कौतुक केलं पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे, प्रबलन म्हणजे त्याला धीर दिला पाहिजे, यश दिलं पाहिजे, त्याला गुड आपण जे लिहिताना वहीवर सह्या करताना जे गुड छान असं लिहित असतो दिलं पाहिजे किंवा पाठीवर हात थापटला पाहिजे. त्याच्यामध्ये एक मोटिवेशन निर्माण होतो. अभिरुची मधून केलेल्या कार्यास यांत्रिकपणा असत नाही. जे आवडीनुसार काम करतात त्याच्यामध्ये आपल्याला यांत्रिकपणा असत नाही हे आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला याच्यातले ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. आता याच्यातले एकूण वस्तुनिष्ठ प्रश्न किती आहेत पाहूया. 29 वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आपला वेळ वाचावा या अनुषंगाने मी डायरेक्टली तुम्हाला उत्तर सांगणार आहे.
पहिला, डॅश डॅश यांच्या मते कोणतीही बाब जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. कुणाच्या मते? तर पहा, रॉस यांच्या मते कोणतीही बाब जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच अवधान होय. पाहूया एक मिनिट आपण. रॉस, बघा इथं पहा, रॉस यांनी केलेले. आणि टीचर काय म्हणतात? अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण. अवधान म्हणजे काय? जाणीवेचे केंद्रीकरण. अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण होय, ही अवधानाची व्याख्या आता सांगितलं आपण. टीचनेर म्हणजे काय? तर पर्याय नंबर ब म्हणजे दुसरा. तिसरा पाहता, ड. खालील पर्यायापैकी डॅश डॅश हे अवधान प्रक्रियेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. कोणते पहा? तर अवधान प्रक्रियेमध्ये काय असते? निवडपूर्वक आहे, बरोबर आहे. अवधान आंतरिक व बाह्य घटकांचा परिणाम घडून येतो, बरोबर आहे. अवधान व हा व्यक्तीच्या जागृत अवस्थेतील मनोव्यापार आहे, बरोबर आहे. म्हणजे पर्याय नंबर ड येतो. खालील पर्यायापैकी डॅश डॅश या पर्यायाचा अवधान प्रकारामध्ये समावेश होत नाही. कशाचा समावेश होत नाही? तर उभयान्वी अवधान. ऐच्छिक अभ्यास ते तर आपण पाहिलेलं होतं, हा शब्द नवीन वाटला म्हणून आपण उभयान्वी अवधान. व्यक्तीची इच्छा असो किंवा नसो, नकळतपणे एखाद्या बाबीकडे लक्ष केंद्रित होणे म्हणजेच त्याला आपण डॅश डॅश असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? अनैच्छिक अवधान असे म्हणत असतो. सहावा पहा, जाणीवपूर्वक एखाद्या बाबीकडे विशेष लक्ष केंद्रित करणे. बोर्ड वगैरे म्हणलं होतं, होर्डिंग वगैरे लागलेले असतात, पत्रक लागलेले असतात, किंवा प्रयत्नपूर्वक लक्ष केंद्रित करणे म्हणजे डॅश डॅश अवधान होय. कोणते अवधान आहे हे? ऐच्छिक अवधान आहे. ऐच्छिक अवधान. परीक्षा जवळ आल्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती प्रयत्नपूर्वक लक्ष केंद्रित करावयास सुरुवात केली आहे. हे डॅश डॅश प्रकारचे अवधान किंवा उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ऐच्छिक, परीक्षा आल्यावर करावाच लागतो. ऐच्छिक. पुढे पहा, आठवा, अभिरुची अनुसार एखाद्या बाबीवरती होणारे अवधानाचे केंद्रीकरण. आवडीनुसार एखाद्या बाबीवर होणारे अवधानाचे केंद्रीकरण म्हणजे डॅश डॅश अवधान होय. अभ्यस्त अवधान, पर्याय नंबर क. डॅश डॅश अवधान प्रकारात व्यक्ती अगदी तहान, भूक हरवून सभोवतालच्या परिस्थितीचे भान विसरून आवडत्या बाबीवरती लक्ष केंद्रित करत असते. कशावर करत असते? अभ्यस्त, म्हणजे पर्याय नंबर क. दहावा पहा, डॅश डॅश अवधान प्रकारातूनच शास्त्रज्ञ, नर्तक, गायक किंवा नृत्यक म्हणा, ह्याला इथं नृत्यक आहे खरं तर. गायक, नर्तक म्हणजे नाचणारा, ठीक आहे, म्हणजे नर्तक त्याला म्हटलंय. गायक, संशोधक, कलावंत नावारूप येतात. त्याच्यामध्ये काय येतं? पर्याय नंबर 10चा क म्हणजे अभ्यासाच्या माध्यमानेच येतात. लहान बालकामध्ये मोठ्या प्रमाणावर डॅश डॅश प्रकारचे अवधान आढळून येते. कोणत्या प्रकारचे अवधान आढळून येते? तर अनैच्छिक अवधान आढळून येते. अभिरुचीच्या प्रमाणावर अवधानाचा कालावधी अवलंबून असतो हे विधान कसे आहे? बरोबर आहे. पर्याय नंबर अ. 13वा पहा, ड. याचं ड उत्तर आहे. पहा, अवधानावर परिणाम करणाऱ्या आंतरिक घटकामध्ये डॅश डॅश घटकांचा समावेश होतो. कशाचा होतो? अभिरुची, मनस्थिती आणि सवयी यापैकी सर्वच. पर्याय नंबर ड. 14 पहा, खालीलपैकी डॅश डॅश हा अवधानावर परिणाम करणारा आंतरिक घटक नाही. कोणता घटक नाही? हा करत होता, हा करत होता, हा करत होता, म्हणजे नाविन्य नाही. नैसर्गिक आहे, तात्कालिक आहे, तात्कालिक आहे आणि दृष्टिकोन आहे. खालीलपैकी डॅश डॅश घटकाचा अवधानावर परिणाम करणाऱ्या बाह्य घटकांचा समावेश होत नाही. कशाचा समावेश होत नाही? तर पहा, व्यक्तीचा दृष्टिकोन. व्यक्तीचा दृष्टिकोन. 16वा पहा, खालीलपैकी डॅश डॅश या घटकाचा अवधानावर परिणाम करणाऱ्या बाह्य घटकामध्ये समावेश असतो. कशाचा? उद्दीपिकाची मांडणी, बरोबर आहे. उद्दीपिकाची तीव्रता, बरोबर आहे. उद्दीपिकाचा विरोध, हे पण बरोबर आहे. मग पर्याय नंबर ड वरीलपैकी सर्वच. 17 पहा, एकाच दृष्टिक्षेपात व्यक्ती जेवढ्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो त्यास
डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात त्याला आपण? त्याला म्हणतात अवधान कक्षा असे म्हणतात. त्याची लक्ष केंद्रित करण्याची कक्षा. एकाच वेळी व्यक्तीचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक गोष्टींमध्ये होणारे अवधानाचे विभाजन म्हणजे डॅश डॅश होय. काय? अवधानक विभाजन किंवा विभाजन. ठीक आहे. म्हणजे 19 पहा. 19 एखाद्या गोष्टीकडे व्यक्ती किती काळ लक्ष देऊ शकतो यास डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? त्याला म्हणतात अवधान आंदोलन असे म्हटलं जातं. 20 नंबर पहा. जेव्हा आंतरिक व बाह्य घटकामुळे व्यक्तीचे अवधान तुटते तेव्हा त्यास डॅश डॅश असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? अवधान विचलन असे म्हणतात. पर्याय नंबर ड. आता 21 नंबर पहा. बालकांच्या अवधान केंद्रीकरणासाठी खालीलपैकी डॅश डॅश कृती उपयुक्त ठरते. कोणती कृती उपयुक्त ठरते? बालकाची जिज्ञासा जागृत करणे बरोबर आहे. बालकांना प्रेरणा देणे ते पण बरोबर आहे. बालकांच्या आवडीनुसार कृती देणे ते पण बरोबर आहे. म्हणजे पर्याय नंबर ड यापैकी सर्वच. आता 22 पहा. बालकाची एखाद्या विषयात असणारी आवड म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? अभिरुची म्हणतो. काय म्हणतो? अभिरुची म्हणतो. 22 काय तर ब येतं. डॅश डॅश यांच्यामध्ये अभिरुची म्हणजे सुप्त अवधान व अवधान म्हणजे कार्यकारी अभिरुची होय. कोणी सांगितलं होतं? तर हे सांगितलं होतं मॅकडुगल यांनी सांगितलं होतं. पर्याय नंबर अ हा 23 उत्तर आहे. आता 24 वाला पाहूया. 24 काय म्हणतो? तर पहा. शुभमला सवडीच्या वेळामध्ये कायम सायकल खेळायला आवडते. शुभमचा सायकल खेळण्याकडे विशेष ओढा आहे. म्हणजे सायकल खेळात शुभम डॅश डॅश आहे. त्याची काय आहे? शुभमला सायकल खेळण्यामध्ये ओढा म्हणजे आवड आहे. आवड म्हणजेच काय? त्याची अभिरुची आहे. पण 24 त्या ठिकाणी काय येतो? क पर्याय येतो. बालकांच्या अभिरुचीचा विकास घडून आणण्यासाठी शिक्षकांनी डॅश डॅश कार्यक्रमाचे आयोजन करणे उपयुक्त ठरते. वैज्ञानिक जत्रा बरोबर आहे. पुस्तक प्रदर्शन त्या ठिकाणी पहा. सहल काढतात. म्हणजे प्रत्येक जे काही बाबी केली जातात त्याच्यामुळे त्यांच्यात आवड निर्माण होते. म्हणजे यापैकी सर्वच. 26 पहा. पांढऱ्या कागदावर काळी रेष अधिक उठून दिसते. यामुळे या बाबीकडे व्यक्तीच्या अवधानाचे केंद्रीकरण होते. याच अवधानावर परिणाम करणारा डॅश डॅश घटक असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? चेतकाचा विरोध असे त्याला म्हणतात. क. बालकाच्या अवधान केंद्रीकरणासाठी बालकास डॅश डॅश कृती द्याव्यात. कोणत्या कृती द्याव्यात? तर आनंददायी कृती दिल्या पाहिजे. अगदी बरोबर आहे. मनोरंजक बरोबर आहे. आवडीच्या बरोबर आहे. म्हणजे यापैकी सर्वच. पर्याय नंबर ड. खालीलपैकी डॅश डॅश या बाबी अवधान केंद्रीकरणात महत्वाच्या असतात. कोणत्या बाबी महत्वाच्या असतात? प्रेरणा, नाविन्य, शंका निरसन. म्हणजे यापैकी सर्वच. आता 29 पहा. बालकाची अभिरुची जाणून घेण्याचा डॅश डॅश हा एकमेव उत्तम मार्ग आहे. कोणता आहे? चर्चा हा असा एकमेव उत्तम मार्ग आहे. ह्या ठिकाणी आपण हा आपला जो काही अभिरुची आणि अवधान आहे हा आपण टॉपिक ह्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आणि त्याच्यानंतरच्या टॉपिक मध्ये आपण घेणार आहोत विचार आणि विचार प्रक्रिया. ओके.